मराठी पत्रलेखन, अनौपचारिक पत्रलेखन. विषय आहे, तुमचा अभ्यास कसा चालला आहे हे पत्राने आईला कळवा. तीर्थ सौ. आईस, साष्टांग नमस्कार. विनंती विशेष. कालच तुझे पत्र मिळाले. तू अभ्यासाविषयी चौकशी करत आहेस. तरी या पत्रातून तुला मी त्याविषयी लिहित आहे. माझी शाळा सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असते. वर्गात मी लक्ष देऊन पाठ शिकते. माझ्या प्रगतीकडे माझे पूर्ण लक्ष आहे. त्यासाठी मी योग्य अभ्यास माध्यम वापरत आहे. दरवर्षीप्रमाणे चांगला क्रमांक व गुण मिळवण्याचे ध्येय मी ठेवले आहे. माझे दिवसाचे वेळापत्रक ठरलेले आहे. सकाळी पाठांतर करते. मग अंघोळ करून दूध नाश्ता घेऊन मी वेळेवर शाळेत पोहोचते. अभ्यासासाठी मी केलेले वेळापत्रक बघ. वेळ सकाळी 6 ते 7. या वेळेत भाषा विषयांच्या म्हणजे इंग्रजी, हिंदी, संस्कृत, मराठी शब्दार्थांचे व कवितांचे पाठांतर करणे. 7:30 ते दुपारी 2 शाळेत लक्ष देऊन ऐकणे. आळस न करता फलकावरचे लिहून घेणे. हॉस्टेलवर आल्यावर जेवणानंतर ताबडतोब ग्रहपाठ, गणिते सोडवणे. दुपारी 2:30 ते 3:30 विश्रांती घेणे. दुपारी 3:30 ते संध्याकाळी 4 शास्त्र विषयाचा अभ्यास करणे. 4 ते संध्याकाळी 6 मैदानी खेळ खेळणे. खूप मज्जा येते आई. संध्याकाळी 6 ते 7 ग्रंथालयातील इतर वाचन करणे. 7 ते रात्री 8 इतिहासाचे वाचन करणे. रात्री 9 ते 10 जेवणानंतर सामूहिक हॉलमध्ये दूरदर्शनच्या बातम्या व करमणुकीचे कार्यक्रम पाहणे. असे वेळापत्रक मी केले आहे. तू निश्चिंत राहा. रात्री 10ला सर्व आटोपून मी गाढ झोपी जाते. मी लवकरच दिवाळीच्या सुट्टीत घरी येणार आहे. तेव्हा सर्व बोलू. आजीचा पाय कसा आहे? तिला व बाबांना साष्टांग नमस्कार. समीरला आशीर्वाद. शेजारच्या काका काकूंना विचारले आहे असे सांग. सर्वांनी आपापली काळजी घ्या. मी माझे शिक्षण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करेन. काळजी नसावी. तुझी लाडकी मुलगी अनन्या.